कालिका माता या आदिशक्ती मायेकडं, जिने मायेचं स्वरूप धारण केलं, अशा असणाऱ्या या उमाई मातेकडे खाता आलं. आणि मग तिने ठरवलं या जगाची निर्मिती केली. पण खऱ्या अर्थानं सांगू का, माणसं पोरं होऊन देतात कशामुळं बरं? म्हातारपणाला आपल्याला सांभाळलं पाहिजे. तुमच्या इकडं पोरं होत नाहीत का? असे पाते टकमक असं जरा बोलत चला, विचारलं की माना तरी हलवत चला, म्हणजे काय आम्हाला कळतंय. नाही तर मला हे कळत नाही की माझी भाषा समजते का नाही. समजते ना भाषा? तुमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळते का जिवंतपणी? बरं जाऊ दे. तुमच्या इकडं माणूस जीव जाऊन मरतो ना? नाही. भाषा कळते ना? मी काय लिहिलं आमचं नाही, जन्मालाच ह्या गावात आलेलो आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. विठ्ठला भगवंताने अनेक प्रकारचे अवतार घेतली. खऱ्या अर्थानं 10 अशा प्रकारचे मुख्य अवतार सांगितलेले आहेत. पण त्याच्यामध्येही काही प्रकारचा, काही पुरुषाच्या रूपाने अवतार घेतला, काही प्राण्यांच्या रूपाने अवतार घेतला, काही देवींच्या रूपाने सुद्धा अवतार घेतला. या पृथ्वी तलावरती ज्या वेळेला एक महिषासुर नावाचा दैत्य आलता, कथा सांगितली कोणी? म्हणजे सांगायला. नाहीतर काय होतंय, कधी कधी डबल आवर्तन आलं ना माणसाला ते ऐकण्याचा रस नसतो. महिषासुर नावाचा दैत्य आहे. आणि या असणाऱ्या पृथ्वी तलावरती ज्यांनी फार हाहाकार माजवलाय, फार माजूरपणा अशा प्रकारचा त्या दैत्याने त्या ठिकाणी केलेला आहे. त्या ठिकाणी असणारी माणसं असतील, मुलं बाळा असतील, छोटे छोटेले चिमुरडे जीव असतील, प्राणी असतील, कुणीही समोर दिसला की त्याला तो काय करायचा? मारून टाकायचा. हे अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या लक्षात आल्याच्या नंतर पण बलाढ्य अशा प्रकारची त्याची ताकद होती. त्या ताकदीपुढे कोणाचंही काही चालेना. कारण की त्याला वर असा दिलता की त्याने कोणालाही मारू, त्याला कोणीही मारू शकत नव्हतं. ज्याने इंद्रावर पराभव केलता, इंद्राची शक्ती का थोडी आहे? इंद्राने जर त्याचा असणारा ते वज्रलेप जर आपल्यावर हाणला असता ना, संपूर्ण जगाचा नाश झाला असता. नव्हे त्याच्या शस्त्रामध्ये इतकी ताकद होती की त्याने जर ते असणारं शस्त्र नुसतं उघडलं तर या संपूर्ण असणाऱ्या जगाचा असा चुराचुरा झाला असता. पण त्या असणाऱ्या इंद्राला, त्या असणाऱ्या राक्षसाने, महिषासुर नावाच्या राक्षसाने काय केलं? पराभव केला. मग असं केल्याच्या नंतर त्यानं ठरवलं, ब्रह्मा विष्णू महेश या असणाऱ्या ज्या 3 देवता आहेत, त्या देवतेकडे गेला. आणि त्या देवतेकडे गेल्याच्या नंतर त्यांची उपासना केली, त्यांना नमन केलं. आणि त्यांना सांगितलं की ह्या असणाऱ्या महिषासुर नावाच्या दैत्याने माझं काय केलाय? पराभव केलाय. मला याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता मला काहीतरी शक्ती पाहिजे. पण यातला निस्ता एकटा ब्रह्मा सुद्धा काही करू शकत नाही, एकटा विष्णूही काही करू शकत नाही, आणि एकटा महेश सुद्धा काही करू शकत नाही. त्यावेळेला यांच्या तिघाची असणारी शक्ती एक केली आणि त्याच्यातूनच दुर्गा शक्ती नावाची देवी स्थापन केली. आणि ज्या असणाऱ्या देवीने, जिला आपण आज म्हणतो ना नवरात्र महोत्सव, हे नवरात्र महोत्सव म्हणण्याचं कारण एक आहे की या असणाऱ्या महिषासुर नावाच्या दैत्याचं आणि त्या असणाऱ्या दुर्गा माताचं किती दिवस? 9 दिवस युद्ध चाललं. आणि 9 दिवस त्या असणाऱ्या युद्धाच्या बिकट प्रसंगामध्ये ती दुर्गा माता त्याच्यावर काय झाली? विजय झाली. आणि म्हणून त्या असणाऱ्या 9 दिवसाच्या नंतर 10व्या दिवशी तो असणारा महिषासूर मारला. त्यामुळे तिचं नाव काय पडलं? महिषासुरवर्धिनी. मग अशी असणारी ही महिषासूर नावाची जी देवी आहे, त्या असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला मारलं आणि त्याचा असणाऱ्या 10व्या दिवशी पराभव झाला. म्हणून त्याचं नाव काय आहे? विजयदशमी. त्याच्यावर विजय मिळवला म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं? दसरा. त्या असणाऱ्या
राक्षसाचा त्या ठिकाणी वध केला, त्याच्यावर विजय मिळवला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण असं म्हणावं की महिषासुर वर्धिनी म्हणजे खऱ्या अर्थानं आमची उमाई माता आहे. आणि या असणाऱ्या उमाई माताच्या प्रांगणामध्ये आपण जन्माला आलो, निश्चितच आपण धन्य आहोत. विठ्ठला अनेक प्रकारचे देवीचे चरित्र आहेत. काही ठिकाणी तिला कालिका काय म्हटलंय, काही ठिकाणी तिला वैष्णव माता काय म्हटलंय. अशा प्रत्येक अनेक प्रकारचे जे चरित्र आहेत, प्रत्येक चरित्रामध्ये एक वेगवेगळा देवीचा महिमा आहे. तसाच आपल्या सुद्धा देवीचा आघात अशा प्रकारचा महिमा आहे. आणि म्हणून या असणाऱ्या देवी पुढं आपण सर्व गावकरी मंडळ खऱ्या अर्थानं 9 दिवस अशा प्रकारची कीर्तन सेवा करतो. आणि खऱ्या अर्थानं देवाची उपासना म्हणजे काय तर निस्ता 9 दिवस उपवास करणे म्हणजे उपासना नाहीये. भक्त्या 9 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. काही भक्त्या अर्चना आहे, काही ठिकाणी देवाला वंदन करणं म्हणजे भक्ती आहे. देवाचं त्या ठिकाणी दास्यत्व करणं. या असणारे उमाई माताच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर कुणी अन्नदान करत असेल, कुणी सेवादान करत असेल, कुणी जलदान करत असेल, कोणत्याही प्रकारची सेवा करणं म्हणजे खऱ्या अर्थानं 9 दिवस तिचा काय करणं आहे, उपवास करणं आहे. विठ्ठला बोला पुंडलिकावरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. मग ह्या असणाऱ्या उमाई माताच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं आपण असं म्हणायला काही हरकत नाही की जगामध्ये धन्य तो देश आहे, जगामध्ये धन्य ती माऊली आहे, जगामध्ये धन्य ते हरिदास आहेत की ज्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं एका जन्मलेल्या मुलाने सुद्धा खऱ्या अर्थानं टाळी वाजवायची शिकावं, ज्या मुलाने रामाचं नामचिंतन करायचं शिकावं. आणि आपला बीड जिल्ह्याचं जर विशेष पाहिलं ना, आपण महाराष्ट्रामध्ये हिंडत असताना जर बीडचं नाव जर कशामध्ये येतंय असं जर तुम्ही म्हटलं ना, ऐतिहासिक स्थळामध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय घराणं ज्याला म्हटलं जातं त्याचं नाव काय आहे, बीड. आजचं सोडून द्या, आज काय परिस्थिती चालली आहे, पण ज्या वेळेला तुम्ही नाशिककडे जाताल, अमरावती भागात जाताल, वाशिम भागाकडे जाताल, त्यावेळेला तिकडली माणसं अशी म्हणतात की बीडचं पोरग जर जन्मलं ना तरी वरडताना सुद्धा कसं वरडत आहे, स्वरात. पावलं टाकताना सुद्धा कसं टाकतंय, तालात. म्हणजे त्याच्या अंगात असणारा जो ताल आहे तो असा भिनल्याशिवाय राहत नाही. हे या असणाऱ्या या ठिकाणी जन्मभूमीचं या ठिकाणी महत्व आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू की धन्य भूमी पुण्य देश, जेथे वसती हरीचे दास. खऱ्या अर्थानं जगामध्ये धन्य ती भूमी आहे की जिच्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्या नगद नारायण महाराजाच्या कुलभूषण या नगद नारायण महाराजांच्या परिसरामध्ये आपण जन्माला आलो, ज्या उमाई माताच्या प्रांगणामध्ये आपण जन्माला आलो, ज्या असणाऱ्या साधू जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती, वा वा, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन होते, जेथे हरीचे दास जन्म घेती, कुठे, पवित्र ते कुळ पावन तो देश.
जो देश असणारा पवित्र आहे, जी भूमी असणारी पवित्र आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संत राहिलेत, ज्या ठिकाणी संतांचा सहवास आहे, ती भूमी कशी आहे? पवित्र आहे. त्या ठिकाणी असणारे संत पवित्र आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेला चिंतनामध्ये कोणाला जर एखादं प्रमाण आठवलं ना, म्हणत चला. कसं आहे, महाराजाला शिंगाई नाहीत बरं का दिसतात तुम्हाला काही? प्रमाण आलं का देत चला. यांना कळत आहे की प्रमाण आलं म्हणजे कसं आहे, चिंतन पटरीवर चाललेलं आहे. नाही तर उगं बुवा इकून जायचा तिकून यायचा, उगं त्याला मजा नसते. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला एखादं प्रमाण आठवण नाही आठवलं, माऊलीने प्रमाण दिलं, मागे जिरे 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 करीत राहायचं. गायकाची खरी खासियत आहे माणसानं कमीपणा दिसून द्यायचा. ज्या वेळेला आपल्याला काही आठवलं नाही ना, जे चॅप्टर गायक असतात ना, ते नुसते नाना 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 करतात, मागा मागा नाना नाना करीत चालले ना, नाना सगळं त्या ठिकाणी ओके होऊन जातं. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रमाण आठवल, टाळकऱ्यामध्ये दिलं तरी चालन. आपलं कसं असतं माहिती का, आपलं चिंतन म्हणजे घालिंग लोटांगण आणि मोकळं पटांगण, आणि सगळं पटांगणाचे, त्यामुळे टेन्शन नाही. विठाला बरं, खऱ्या अर्थानं जर आपण भगवंताकडे पाहिलं, खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला की बाबांनो, हा असणारा देह, हा असणारा पंचभौतिक तत्वाचा असणारा हा स्थूल देह भगवंताने कशा करता दिला असावा, काही या देहामध्ये आल्याच्या नंतर करावं. माणसाने खऱ्या अर्थानं तुकोबरायला जर विचारलं तर तुकोबराय सांगतील, नामदेवरायला विचारलं नामदेवराय सांगतील, एकनाथ महाराजाला विचारलं एकनाथ महाराज सांगतायत, नवे नवे मुस्लिम संत आहेत कबीरदास, त्यांना जर विचारलं आपण का हो कबीरदास महाराज, आम्ही खऱ्या अर्थानं जन्माला आल्याच्या नंतर काय करावं, तर कबीरदास महाराज म्हणतात की जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जो भगवंत सेवा करत नाही, भगवंताची चिंतन करत नाही, जो फक्त आलेला देह असाच वाया घालतोय, खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये धिक्कार आहे. आऊट हात का मानव देह, आऊट हात का मानव देह, अल्लाहने तुझ दिया. 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 खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, ओ भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. आऊट हात का मानव देह, अल्लाहने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. रे भज मन नारायण, तो भज मन नारायण. काय केलं जीवनामध्ये येऊन, तर खाया पिया सुख से सोया. अहो खाऊ नाही दे खाल्लं, पिऊ नाही दे पिलं, जिकडे जाऊ नका म्हणलं तिकडे गेला, आणि काय केला, असाच असणारा हा देह वाया घातला. नक्कीच तुकोबराय सांगत असतील की या नाही तरी गेला जन्मबारा, नाही तरी गेला जन्मबारा, नाही तरी गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो
तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरायांना आपण विचारलं, ज्या वेळेला वकील असेल ना, एखादी जर केस लढवायची असेल तर त्याला मुद्दे सुद्धा तसे लागतात. तसं कीर्तन म्हणजे एक केस आहे. काय कीर्तन करणं म्हणजे एवढं सोपं नाही. कीर्तन करायचं मध्ये मुद्दे सुद्धा लागतात. प्रत्येक गोष्टीचा दाखला असावा लागतो. आणि तसं खऱ्या अर्थानं माऊलीच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा सर्व. द्यायचे असले तर चांगले देत जा बरं. जरा जोरास वाजवा ना, उगा कटाळल्यावानी. त्याला पैसे लागतात का काही? हा घास बरं. फुकट येणारी वस्तू सुद्धा लोक लयच कंजूस येतो बाबा. लय अवघडे लोक. टाळ्या वाजवताना सुद्धा इतक्या कटाळल्यावानी वाजवतात. आणि त्याच जागेवर त्यांचं लेकरू असू द्या बरं, सगळ्याच्या पुढं असते. मग आपण पाहतो मी दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक माणसाला कधी जमत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा तसंच बरं का. पाहतो मी एक दृष्टांत म्हणून तुम्हाला सांगतो. एक सुनबाई आहे आणि तिच्या घरी पितृपक्षामध्ये पित्राला जेवण दिलं जातं. त्याला आपल्या इकडं काय म्हणतात, ते वरून पाहुणे येतात, पितर जेवायचं आपल्याकडे घालतात ना. मग त्या असणाऱ्या पित्राला जेवण करता काय काय करावं लागतं बरं? डाळबट्टी, वरण, भात, काय करावं लागतंय? पुरणाची पोळी, गुळानी भात, कुरडाई, पापड, भजे, ते कानोले काहीतरी नाव आहे त्याच, गोड तिखट, म्हणजे हे सर्व करावं लागतं. पण याच्यामध्ये एक मुख्य आयटम असतो आंबट. त्याचं नाव काय आहे? हा श्रीखंड. आंबटे होय. कढी. मग त्या असणाऱ्या सुनाला काय करायचं होतं? कढी करायची होती. पण कढीला मुख्य असणारा पदार्थ लागतोय, त्याचं नाव आहे काय? साखर. मग ताक. मग ती असणारी, तिला कळलं की ह्या मावशीकडे ताक भेटतंय. मग तिने जावं, पण ताक आणताना आपल्याला आणायचंय फुकटचं. आपल्याला सवय लागली लोकांचं फुकटचं खायची म्हणल्यावर आपण जरा धोरणात बोललं पाहिजे की नाही. उगा पंक्तीत बसायचं, कोणावर वजन आणायचं. पंगत तिसऱ्याची उगा अंगठ्या तिसऱ्यात दाखवतो, त्याला मजा आहे काही नाही. मग त्या असणारी ज्या वेळेला तिला त्या मावशीकडून ताक आणायचंय, तिने काय करावं? हातामध्ये तांब्या घ्यावा, त्या मावशीकडे जावं. आणि त्या असणाऱ्या मावशीला एक होतो मुलगा बरं का. आणि त्या असणारा मुलगा मावशी जोरी अशीच असेल. अशी म्हणजे कशी? टॅलेंटेड, डोक्यावर पडेल. मग ते लेकरू घराच्या बाहेर खेळताय, पण खेळत असताना तोंडावर माश्या बसलेल्या आहेत, गंगा यमुना पार, खाली दंत वज्र दंतीपोत आलेले आहेत, दाढीवर सर्व शेंबूड आहे. ती इकडा इकडं उडीत आहे, इकडा इकडं उडते, सर्व तोंड कसं झालंय त्याचं? शेंबडाने भरलंय. मग आता हिला ताक पाहिजे म्हणल्यावर हिने काय करायला पाहिजे बरं? ही तना तिच्याकडे गेली आणि म्हणली, काय बाई, कोणाचं गाबड आहे काय नु? तिथं पडलंय त्या उकांड्यावर मरून पडल्यासारखं, लोकाला लाजा नाहीत काही नाही. कसं पडलंय त्या ठिकाणी ते असणारं गाबड? लोकांचं म्हणलं की काटत आणि आपलं म्हणलं का बाबू. तसं ती म्हणली. तिला ताक दिला का हो तिने? ताक नाही दिलं, वरून 4-5 शिवे दिल्या आणि वापस पाठवलं. मग घरी आली, आत्याला सांगितलं, काय बाई आत्या, ताकाला गेलते पण तिने ताक तर नाही दिलं, पण 2-4 शिव्या दिल्या. आत्याच्या लक्षात आलंय आपली सून किती तोंडाने फटकळी. काय आपली दल्ल्या नाही बरं का, आपली दल्ल्या लय प्रेमाळ आहेत. तुमचं सांगन पण दुसरीकडे गेल्यावर. मग ती म्हणली, मला तुझा पराक्रम माहिती. ती म्हणली, आता मी बघ जात. ती म्हणे, आत्या तांब्या घेऊन जा ना. राहू दे म्हणे इथंच. गेली ती तशीच. आणि तिथं गेली, ते डबऱ्या पोटाचं पोरग तिथं पाडेल होतं. उदबत्तीवणी हातपाय होते त्याचे, पपईवणी डोकं होतं. पण एवढं सगळं असताना, शेंबडाला भरलेलं असताना ती गेली, त्याला उचललं, कडावर घेतलं. ते शेंबडा सगळं त्याचे 2-4 काय केल्या, पप्प्या घेतल्या आणि म्हणली, काय बाई, लोकाला नवसं करून होत नाही, तुला एकुलतं एक झालंय. लोक त्या
कोणता बाबा आहे तिकडं, त्या बाबाकडे जाते, तिकडं 25 भरते, तिकडं 50 भरते, त्यांना लेकर व्हायना, तुला इतकं मोठं सोन्याची काडी झाली आणि तू कशी पडून दिली. ती म्हणले आत्या ऐका ना, बरं कुणीकडे आलते ते नका सांगू, पण ताक केलंय बरं का, ताक घेऊन जा. कोण म्हणती? जिनी तिच्या सोनाला 10-5 शिव्या दिल्या, ही तिला विचारायच्या अगोदर म्हणते की काय करा, ताक घेऊन जा. कशाचा परिणाम आहे? फक्त गोड बोलण्याचा. तसं तुम्हाला जर काही आवडलं ना तर फक्त टाळ्या देत चला. एखादं वाक्य आवडलं, एखादं प्रमाण आवडलं, एखादा बोल आवडला, त्याची कौतुकाची थाप म्हणजे जर काय असेल खऱ्या अर्थानं, तर खऱ्या अर्थानं श्रोत्याची फक्त आणि फक्त टाळी. तुम्ही जर टाळी वाजवली की त्यांना वाटतं की महाराजाच्या चिंतनामध्ये अजून एखादं प्रमाण द्यावं. रवी अण्णासारख्या वाचकाला वाटतं आपण सुद्धा चांगले चांगले बोल वाजावे. कसं असतंय, सुगरण बाया किती तिला महत्व नाही, खाणाऱ्याला जर चव कळत असलं तरच तिचं काय आहे, सुगरणपणाचं महत्व आहे. नाही तर काय आहे, तुम्ही किती मसाले वापरा, किती काही करा, खाणारा जर म्हणला मला चवच कळली नाही, तिचा सगळा काय होतो, मूड जातो. तसं कीर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने एक सुगरणपणा आहे. पण याची जर चवीचा जर चोचला तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच तुम्ही असं म्हणल्याशिवाय राहू नका टाळीने की छान अशा प्रकारचं चाललंय. विठ्ठला सांगतो तुम्हासी, माऊलीने प्रमाण दिलता, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग तुकोबराय असं का म्हटले नसतील की खऱ्या अर्थानं जन्म त्याचा सफल झालाय ज्याने संसारामध्ये काय केलंय, फार अशा प्रकारचं धन कमवलंय, फार अशा प्रकारचं सोनं कमवलंय. रावणाकडे आपण पाहिलं, नाथ महाराजाकडे जर आपण पाहिलं, नाथ महाराजांच्या घरची संपत्ती थोडी होती, रावणाची तर प्रत्येक जण सांगतायत, पण माझ्या नाथ महाराजाची श्रीमंती ऐका, माझ्या तुकोबरायांची श्रीमंती ऐका. अरे ज्या तुकोबरायांच्या घरी 64 लाखाची सावकारकी होती, पण त्या तुकोबरायांनी उधार मिरच्या लोकांना वाटाव्या आणि ज्या मिरच्याचे पैसे देवाने गोळा करावे. काय आज जर आपण पाहिलं, मिरच्या तर देणार नाही, पण शेतात जर मिरच्या तोडायला आला आणि त्याचे हात कापल्याशिवाय आपले माणसं राहणार नाही. म्हणजे माणसाचं आज फार वेगळं आहे. तुकोबराय असे म्हणले नाही की बांध कोरणाऱ्याचा जन्म सफल झालाय, तुकोबराय असं म्हणलं नाही की लग्न मोडणाऱ्याचा जन्म सफल झालाय. मग कोणाची येरदार सरली की ज्याने असणाऱ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हरीचं स्मरण केलंय, खऱ्या अर्थानं ज्याने भगवंताचं चिंतन केलंय, तो या जगामध्ये खऱ्या अर्थानं लाईफ मॅनेजमेंट मध्ये खऱ्या अर्थानं सक्सेस आहे. खऱ्या अर्थानं तो त्या ठिकाणी परिपूर्णतेला गेलेला आहे. विठ्ठला त्या ठिकाणी असणाऱ्या द्वारकेची सुद्धा काय झाली, पाण्यामध्ये बुडली. काही माणसं अशी होती त्या ठिकाणी नम्रता नव्हती त्यांच्याकडं. आता रावणाची लंका सोन्याची होती, पण नम्रते वाचून काय झाली, जळाली. जगामध्ये नम्रतेशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जगावर राज्य करायचं असेल, लांब कशाला, आपण कोणत्या पक्षाचे नाहीत, पण एक सांगू का, राग नाही येणार कोणाला, देवेंद्र फडणवीस माणूस. आता आपली अवकात पाहिली आणि त्यांची अवकात जर आपण पाहिली तर आपण कुठपर्यंत पुरणार आहेत बरं, त्यांना पुरतोन. पण इथं जे पारावर गप्पा मारतात ना, हे म्हणते त्या मोदीला काही कळत नाही, त्या देवा भाऊला काही कळत नाही. म्हणजे हे इथून राज्य आली ते अख्खं पारावर 2 रुपयाची बिडी वडी देत आणि संपूर्ण देशाचं कॅबिनेट हे इथून आली देत. ते म्हणतात नाही 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 नाही, मुख्यमंत्री आपल्याला संजय राऊत पाहिजे. कोण हे, त्याचा संजय राऊत जर इकडं आणला काय म्हणायचंय, म्हणजे इथं बोलण्यात मजा नाही. माणसाने कोणाचीही टिंगल करू नये. तुमच्याकडे नम्रता असेल, एक चहावाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, एका रिक्षा चालणारा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. कशामुळे? फक्त नम्रतेमुळं. जर व्यवहारामधली माणसं जर नम्रतेला जर त्या ठिकाणी शरण जात असली तर खऱ्या अर्थानं तुम्ही जर नम्रतेला शरण गेलात तर तो भगवंत तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला आणि अशी असणारी नम्रता
नम्रता माझ्या संतांनी बाळगली, माझे संत नम्र झाले, त्या असणाऱ्या साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांनी भाव ठेवला, जीवनामध्ये विनय ठेवला, नम्रता ठेवली आणि त्याचा परिणाम असा झाला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. साधू देवा साधू घरी देव कामधंदा करी, पितांबर धरीवरी छाया. नामदेवराय सांगतायत ज्यांच्या जीवनामध्ये नम्रता आली, ज्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं नमनता आली, लीनता आली, त्यांच्या घरी खऱ्या अर्थानं देव सुद्धा येऊन काम करतो. कित्येक तरी संतांची उदाहरणं आपण पाहिले असतील, कित्येक तरी संतांचं चरित्र आपण पाहिलं असेल. नुसते पुरुष जातीतले संत असं नाही, महिला जातीतल्या संतांसंगे सुद्धा देवाने कामं केली. त्याचं जर कारण काय असेल तर खऱ्या अर्थानं नम्रता, लीनता. जनाबाईचं जर आपण जीवन पाहिलं, मीराबाईचं जर जीवन आपण पाहिलं, जनाबाई एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, सोहळ्यामध्ये चालत चालत त्या पंढरपुरामध्ये गेलेले असताना ज्या भगवंताचं जिला वेड लागावं आणि जिने आपलं असणारं आयुष्य त्या भगवंताच्या चरणावर ठेवावं आणि त्या असणाऱ्या चरणावर ठेवल्याच्या नंतर नामदेवराय सारख्या संतांनी जिला कुशीमध्ये घ्यावं आणि आपल्या कुटुंबाचे सदस्य म्हणून जिला स्वीकारावं, त्या नामदेवरायांनी त्या असणाऱ्या जनाबाईला आपल्या घरामध्ये नेलंय. पण जनाबाईच्या जीवनामधली लीनता ही तितकीच महत्वाची आहे, जीवनामध्ये असणारी नम्रता ही तितकीच महत्वाची आहे. 14 माणसाचा स्वयंपाक करणारी जना, काय गिरणीतलं पीठ येत नव्हतं मावशी, गिरणीतलं नाही. ज्या जनेनं 6 वर्षाच्या असणाऱ्या त्या चिमुकलीनं, 7 वर्षाच्या असणाऱ्या त्या जनेनं 14 माणसाचं पीठ त्या जात्यावर दळावं, त्याच्या भाकरी कराव्या, कालन करावं आणि ते 14 माणसं जगावी. प्रत्येक दिवसाचा असणारा हा व्यवहार. परंतु ह्या असणाऱ्या जनाबाईला जर जास्त त्रास होऊ नये म्हणून तो भगवंत परमात्मा काय करायचा,
त्या असणाऱ्या विटेवरती उभा असणारा तो भगवान परमात्मा स्वतः या संपूर्ण असणाऱ्या ब्राह्मणांच्या ह्या असणाऱ्या त्या ठिकाणी एकादशीला आलेल्या भक्तांच्या या सर्वांच्या तावडीतून मुकाट्यात सुटायचा आणि प्रत्येक दिवस कुठं जायचा? त्या जनाबाईच्या घरी जायचा. त्या घरी गेल्याच्या नंतर स्वतःच मोठेपणा नव्हता धरीत. काय आज जर सरपंच जरी झाला माणूस, माणसाला अवघड येत. नुसतं सरपंच जरी झाला ना, वर कडक टोपी, लिलनचं कापड, फेटा घालीत असेल तर पालकोटचा फेटा, त्या ठिकाणी गोविंद हिराचं धोतर, अवघड आहे माणसाचं. संपत आल्याच्या नंतर माणसाला फार असा टाईटपणा येतोय. पण जगाचा मालक असणारा, संपूर्ण जगातली श्रीमंत माणसाचा जो श्वास चालवतोय तो असणारा भगवान परमात्मा स्वतःचा पितांबर असा खाली ठेवावा. पितांबराची जर किंमत जर पाहिली ना तुम्ही, त्या पितांबराला नुसतं 1 आणि 2 हिरे नव्हते. ज्या हिऱ्याची, ज्या माणिक मोत्याची किंमत जगामध्ये कुणीही करू शकत नाही, अशा हिऱ्याने आणि त्या रत्नाने जडित असणारा पितांबर देवाने असं त्या पिठापाशी ठेवावा आणि त्या जनेला दळण दळू लागावं. दळण झाल्याच्या नंतर तिच्या हातच्या भाकरी खायच्या आणि पुन्हा आपल्या भक्ताकडे पळत चालायचं. असंच चालताना एक दिवस त्याचा काय झाला, पितांबर त्या ठिकाणी विसरून राहिला. आणि हे कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे जे ब्राह्मण आहेत, ती ब्राह्मण त्या असणाऱ्या जनीवर रागवले. त्यात म्हणले या जनीला असणारी या ठिकाणी शिक्षा करा, सुळावर देण्याचं ठरवलं. पण एवढं सुद्धा करत असताना तो भगवान परमात्मा त्या सुळाचंही पाणी जर करत असेल तर ते कशामुळं? फक्त नम्रतेमुळं. म्हणून नामदेवराय सांगतायत की जगामध्ये जर देव पाहिजे असेल, जगामध्ये देवाने आपलं काम करावं वाटत असेल ना, तर खऱ्या अर्थानं त्या संतांची सेवा करा, त्यांच्या चरणावर लीन व्हा. आणि असा असणारा भगवंत नामदेवराय सांगतात की प्रत्येक जन्मामध्ये त्या असणाऱ्या संतासोबत राहतो शेवटच्या चरणात. नामा